जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 11 भाग 1। विश्व कल्याणाची मंगल भावना। सुखी रहे सब जीव जगत के, कोई कभी न घबरावे। वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे। आपण सर्व गुलाम आहोत, परतंत्र आहोत। गुलामगिरी दोन प्रकारची असते, एक शारीरिक व एक आंतरिक वैचारिक। शारीरिक गुलामी फारशी चिंताजनक गांभीर्यपूर्ण बाब नसते, पण आंतरिक वैचारिक गुलामी मात्र चिंतार्ह विचारार्ह गांभीर्याची बाब असते। त्यातल्या त्यात विचार करण्याजोगी गोष्ट म्हणजे त्या गुलामगिरीचीच जाणीव नसणे। गुलामीची जाणीवच नसेल तर मुक्तीचा प्रयत्न होणे असंभवच। परिणामी सदैव गुलामी। तेव्हा गुलामाच्या जीवनात स्वतःच्या गुलामीची कल्पना नसणे हीच सर्वात नुकसानीची बाब आहे। बाहेरची चिरेबंदी तटबंदी शरीराच्या गुलामीची लगेच जाणीव करून देते, तेव्हा गुलामीची जाणीवच मुक्तीच्या प्रयत्नास प्रारंभ करते व शरीराची गुलामगिरी दूर होऊ शकते। पण वैचारिक गुलामीची तटबंदी पारदर्शक आहे। ती तटबंदी आहे, कैद आहे हेच मुळी लक्षात येत नाही। तटबंदी काचेची असेल तरी स्थूल भिंतीप्रमाणेच अडवणुकीचे कार्य यशस्वीरित्या करणारच। तेव्हा स्थूल भिंतीप्रमाणेच प्रतिबंध होणार। स्थूल किंवा सूक्ष्म भिंतीमुळे पारतंत्र्यात काहीच फरक पडत नाही। स्थूल भिंतीवाला आज ना उद्या मुक्त होईल, कारण त्याला गुलामीची कल्पना आहे। पण सूक्ष्म भिंतीवाला कधीच मुक्त होऊ शकणार नाही, कारण त्याला गुलामीची कल्पनाच नाही। शरीराची गुलामी पराकडून लादली गेलेली असते। ती फारशी नुकसानकारक नाही, कारण ती सदैव बाहेरच असते। शरीरापुरतीच ती मर्यादित स्वरूपाची असते। तिचे फळ अंतस्तत्वाला कधीच पोहोचत नसते। तेथेही आत्मतत्वाचे स्वातंत्र्य अबाधितच असते। तेथेही वैचारिक स्वातंत्र्य अबाधितच राहते। पण जी वैचारिक गुलामी आपण प्रत्येकाने स्वतःहून स्वीकारली आहे, ती मात्र आत्मतत्वाला ग्रासून टाकते आहे। ती गुलामी अंतरीच्या तत्वापर्यंत पोहोचलेली आहे। तिची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत, त्यामुळे स्वतत्वच धोक्यात आले आहे। या स्वीकृत विचारांच्या तटबंदीबाहेर हे मन जाऊ शकत नाही। स्वतंत्रतेने विचार करण्याच्या हक्कालाच हे मन पारखे होते। विशेष म्हणजे या वैचारिक स्वातंत्र्यावर बंधन आल्याचीही जाणीव नसल्याने ही गुलामी मात्र अत्यंत गंभीरतेचा विषय आहे। आपण प्रत्येक जण परतंत्र आहोत, वैचारिक दृष्ट्या परतंत्र आहोत। हिंदू अभिमानाने म्हणतो मी हिंदू आहे, मुसलमान कडवेपणाने सांगतो मी मुसलमान आहे, बौद्ध छाती फुगवून सांगतो मी बौद्ध आहे, ख्रिस्ती आत्मविश्वासाने सांगतो मी ख्रिस्ती आहे, जैन शेखी मिरवत सांगतो मी जैन आहे, आणि हे जे सांगत नाही तो सांगतो मी भारतीय आहे, मी चिनी आहे, मी अमेरिकन आहे। हे जो सांगत नाही तो सांगतो मी मनुष्य आहे, स्त्री आहे, आणि जो सांगत नाही तो सांगतो मी साधू आहे, संत आहे। कोणी कुराणात बद्ध आहे, कोणी बायबलात बद्ध आहे, कोणी वेदात बद्ध आहे, कोणी जिनात बद्ध आहे, कोणी रामात, कोणी कृष्णात, कोणी बुद्धात, कोणी कुणात, कोणी स्त्री पुरुष पर्यायात, कोणी संत महंतात बद्ध आहेत। या विचाराबाहेर पडावयास कोणी राजी नाही। या विचारांची कुंपणे प्रत्येकाने स्वतःहून लादून घेतलेली आहेत। कुंपण कशाचे हा फारसा महत्त्वाचा प्रश्न नसून ते बाहेर पडण्यास अडथळा करते हेच महत्त्वाचे। आणि विशेष म्हणजे ते कुंपण आहे, तटबंदी आहे, बंधन आहे याची जाणीवच होत नाही। हेच वास्तविक चिंतेचे कारण। गुलामीची जाणीव आल्याखेरीज
मुक्त होऊ शकणार नाही. यासाठीच या गुलामीचे स्वरूप पूर्णांशाने जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. एक विस्तार आत आहे, एक विस्तार बाहेर आहे. बाहेरच्या विस्तारास हात स्पर्श करू शकतात, बाहेरील विस्तारास कान ग्रहण करू शकतात, डोळे पाहू शकतात. पण आतील जो विस्तार न त्यास हात स्पर्श करू शकतात, न डोळे पाहू शकतात, न कान ग्रहण करू शकतात. आतील विस्तारास जाणण्यासाठी इंद्रियांची गरज नाही, इंद्रियांना त्यागण्याची गरज आहे. इंद्रियाकडील उपयोग थांबविण्याची गरज आहे. नाण्याच्या एका बाजूचे ज्ञान म्हणजे समग्र ज्ञान नव्हे, ते एकांगी ज्ञान आहे, अपूर्ण ज्ञान आहे. कारण एकच बाजू म्हणजे नाणे नव्हे. एका बाजूचे ज्ञान समग्र नाण्याला, नाण्याच्या सत्य स्वरूपाला जाणू शकणार नाही. त्यामुळे पूर्ण वस्तूला जाणण्याचे समाधान मिळू शकणार नाही. ते अर्धवट ज्ञान समाधानही देऊ शकणार नाही. कारण अर्धवट ज्ञानात समाधान कधीच नसते. कारण त्याने मानल्याप्रमाणे वस्तूच नसते. त्याचे त्या वस्तूबद्दलचे सर्वच ज्ञान वास्तवाशी मेळ खात नाही. वास्तवाशी फरक म्हणजेच केवळ चुकलेले गणित. चुकलेले गणित कधीच समाधान देऊ शकत नाही. केवळ मानल्याने दुपारी 12चे पोटातील कावळे भूक थांबल्याचे सांगत नाही. तेव्हा वास्तवाशी विरोध, विसंगती कधीच समाधान देऊ शकत नाही. बाहेरचा विस्तार जाणून केवळ तशीच वस्तू मानली तर आतील बाजू तू मानतोस तशी वस्तू नाही हे दाखवून देतेच. तेव्हा वैफल्य, निराशाच माथी येते. म्हणून आतील विस्तारही जाणला पाहिजे. आतील विस्तार आपल्या अत्यंत निकटतम आहे. तेथेच केवळ आपला प्रवेश होऊ शकतो. आपण जे बाहेरच्या विस्ताराला जाणतो ते केवळ लांबून, दुरून. बाहेरील विस्तारात प्रवेश करता येत नाही. फक्त एकाच ठिकाणी प्रवेश होऊ शकतो व तो म्हणजे आपले स्वतत्व. आणि म्हणूनच सत्याची प्राप्ती स्वतत्वाच्या प्रवेशाबरोबरच होते. अंतस्तत्वात तेव्हाच प्रवेश होतो जेव्हा शब्द निशब्द होतात, मन वचन कायेचे व्यापार थांबतात. उरते केवळ एक रागद्वेष संकल्प विकल्पांनी शून्य अशी आत्ममय स्थिती. उरते केवळ एक विलक्षण शांती व विलक्षण सुखाची जाण. उरतो केवळ एक निराकुल अनाकुल सुखाचा अनुभव, जेथे तहानेच्या वेदना नाहीत, जेथे इच्छांचा पाठशिवणीचा खेळ नाही, जेथे अनिष्टाचे सावट नाही, जेथे अशांतीची तडफड नाही, आहे एक प्रशांत पूर्ण सुखाचा अनुभव. आतील विस्ताराचे हे अल्पदर्शन. आतील रूप जीवाचे स्वाभाविक रूप आहे. ती आत्ममय अवस्था आहे. पूर्ण आनंदी ही आतील दशा आहे. सुखाची इच्छा करणाऱ्या प्रत्येकाला उपादेय हीच अवस्था आहे. आतील विस्तार शाश्वत आहे, बाहेरील विस्तार अशाश्वत आहे. बाहेरील विस्तार ज्या रागद्वेष भावावर आधारित आहे ते रागद्वेषच अशाश्वत आहेत. त्यांच्या आधारावर असलेली शरीराची अवस्था पण अशाश्वतच आहे. प्रत्येक भावाबरोबर ते शरीर गळून पडते. ते रूप गळून पडणारे आहे. ते आत्मद्रव्यापासून वेगळेच आहे म्हणून गळूनही पडते. तेव्हा स्वद्रव्यरूप अंतस्तत्वात न राहता रागद्वेष केल्याने मन वचन काय रूप बाहेरील विस्तार मिळाला आहे. पण तो गळून पडत असल्याने ते आत्मद्रव्याचे वास्तविक स्वाभाविक रूप नाही हे जाणून केवळ आतील आत्मरूप जाणणे आवश्यक आहे. तेच स्वतत्वाचे खरे ज्ञान आहे. बाह्य विस्ताराचे स्वरूप व त्याचे जीवनातील स्थान, अंतस्तत्व व त्याचे जीवनातील स्थान जेथे समजते तेथे सत्याची उपलब्धी होते. नाण्याच्या दोन्ही बाजूचे समग्र ज्ञान होते. म्हणून गळणारे शरीर म्हणजे आत्मा नव्हे, मन वचन कायेचे व्यापार म्हणजे आत्मा नव्हे, स्वीकारलेले विचार
म्हणजेही आत्मा नव्हे. जेथे हे सर्व नाहीसे होते तेथे शुद्धात्म्याची उपलब्धी आहे. म्हणून आत्मा न हिंदू आहे, न मुसलमान, न बौद्ध, न जैन, न चिनी, न भारतीय, न स्त्री, न पुरुष, न साधू, न संत.